बाबा सिद्दीकींच्या हत्येप्रकरणी पोलिसांकडून आरोपपत्र दाखल करण्यात आलंय। आरोपपत्रामध्ये मुख्य शूटर शिवकुमार गौतमचा मोठा दावा आहे। दाऊदशी संबंध आणि 1993च्या बॉम्बस्फोटामधील सहभागामुळे मारण्याचे आदेश होते। अनमोल बिश्नोईनं बाबा सिद्दीकी किंवा जिशान सिद्दीकींना मारण्याचे आदेश दिले होते। आरोपपत्रात मुख्य शूटर शिवकुमार गौतमचा हा मोठा दावा आहे। कृष्णा सोनारवाडकर माझे सहकारी आपल्याला सविस्तर माहिती देतील। कृष्णा, सुमित, आपण पाहतोय की या सगळ्या प्रकरणामध्ये मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेनं जवळपास 4500 पानांचं आरोपपत्र दाखल केलेलं आहे। त्यामध्ये जे अटक आरोपी आहेत त्यांचे सुद्धा जबाब जोडलेले आहेत आणि त्याचाच एक भाग म्हणून जिशान सिद्दीकी यांचे सुद्धा स्टेटमेंट जे आहे ते सुद्धा जोडण्यात आलेलं आहे। मात्र या सगळ्यामध्ये दोन्ही बाजूची जी काही स्टेटमेंट आता सकाळपासून आपण पाहतोय त्यामध्ये जिशान सिद्दीकी यांचं जे स्टेटमेंट आहे त्यामध्ये त्यांनी फक्त बिश्नोई गँगचा कुठेच उल्लेख केलेला नाहीये, तर बिल्डरचा जो काही वाद आहे किंवा एसआरए झोपडपट्टीचा पुनर्विकासाचा जो काही मुद्दा आहे त्या अनुषंगाने ही हत्या झालेली आहे अशा पद्धतीचा दावा त्यांनी आपल्या कुठेतरी केल्याचं पाहायला मिळतं आहे। तशा पद्धतीचे संकेत त्यांनी त्यांच्या जबाबामध्ये दिलेले आहेत। तर दुसरीकडे मुंबई पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत्रामध्ये फक्त बिश्नोई गँगकडूनच ही हत्या घडवली गेली आणि त्यासाठी जे काही शूटर्स हायर करण्यात आलेले होते त्यांना काही आमिष दाखवण्यात आलेली होती की घर, कार आणि 5 लाख रुपये अशा पद्धतीचं आमिष त्यांना देण्यात येणार होतं आणि तसे दावे सुद्धा करण्यात आलेले होते। अनमोल बिश्नोई या आरोपींच्या संपर्कात होता असं देखील सांगण्यात आलेलं आहे। यामधला बाबा सिद्दीकी यांच्यावरती गोळीबार करणारा जो मुख्य शूटर आहे शिवकुमार गौतम त्यानं जो काही स्टेटमेंट मुंबई पोलिसांनी जे दिलेलं आहे त्यामध्ये काही खुलासे केलेले आहेत की 1993चा काही जो बॉम्बस्फोट होता त्याचबरोबर आणि दाऊदशी संबंध बाबा सिद्दीकी यांचे आहेत असे जे काही त्यांना अनमोल बिश्नोईकडून सांगण्यात आलेलं होतं आणि याच संबंधावरून त्यांच्या हत्या करण्याचा कट अनमोल बिश्नोईनं रचलेला होता आणि तसे आम्हाला आदेश देण्यात आलेले होते आणि म्हणून आम्ही बाबा सिद्दीकी यांची हत्या केली। फक्त बाबा सिद्दीकीच नाही तर जिशान सिद्दीकी यांना सुद्धा मारण्याच्या सूचना अनमोल बिश्नोईनं आम्हाला दिलेल्या होत्या आणि मी स्नॅपचॅटच्या माध्यमातून अनमोल बिश्नोईच्या सातत्यानं संपर्कामध्ये होतो असं देखील शिवकुमार गौतमनं म्हटलेलं आहे। याचा सगळा जबाब जो आहे तो मुंबई पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत्रामध्ये आहे। मात्र आज सकाळी जिशान सिद्दीकी यांनी जो काही मुंबई पोलिसांना पहिल्यांदा जबाब दिलेला होता त्याच्या प्रति बाहेर आल्या आणि त्यामध्ये जे काही त्यांनी खुलासे केलेले आहेत ते सुद्धा समोर आले। या सगळ्या जबाबामध्ये जवळपास 10 बिल्डरांची नावं जिशान सिद्दीकी यांनी घेतलेली आहेत। त्याचबरोबर अनिल परब यांचे सुद्धा काही संदर्भ दिलेले आहेत आणि मोहित कंबोज यांच्याशी त्यांच्या वडिलांचं झालेलं बोलणं, हत्येच्या दिवशी त्यांनी डायरीमध्ये नोंद केलेलं त्यांचं नाव, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या देखील त्यांनी त्यांच्या जबाबामध्ये मांडलेल्या आहेत। मात्र जे आरोपी अटकेमध्ये आहेत त्या 26 आरोपींच्या विरोधामध्ये मकोका लावण्यात आलेला आहे, ते सध्या तुरुंगात आहेत। मात्र त्यांच्या जबाबामधून सुद्धा अनमोल बिश्नोईशी थेट संपर्कात असणाऱ्या आरोपींचे संबंध, त्याचबरोबर बाबा सिद्दीकी यांच्या हत्येसाठी कशा सूचना देण्यात आलेल्या होत्या त्याचे देखील तपशील जे आहेत त्या त्यांच्या जबाबामध्ये नमूद करण्यात आलेले आहेत। नक्कीच धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।